पिठापूरहून हैदराबादकडे जात असताना मी नाश्त्यासाठी दी गोदावरी हब येथे थांबलो आहोत। हे हॉटेल एकदम आलिशान असून इथे खूप अद्ययावत असं हे हॉटेल आहे। इथली सर्विस देखील खूप छान आहे आणि इथे या साऊथ इंडियन संपूर्ण स्नॅक्स उदाहरणार्थ डोसा, उत्तप्पा, इडली, वडा सांबार तसेच उपमा या सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्ट आणि क्वालिटी अतिशय उत्तम आहे। इथे सर्विस खूप उत्तम आहे आणि अशा हब या गोदावरी हबमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत आणि नंतर आम्ही इथून हैदराबादकडे जाणार आहोत। पिठापूर हैदराबाद या हायवेला हे हॉटेल असून स्पेस खूप छान आहे, पार्किंगची सोय आहे आणि आपण कोणीही प्रवाशांनी हैदराबादकडे जाताना इथे नाश्त्यासाठी जरूर थांबा। इथे आपल्याला निश्चितच उत्कृष्ट प्रकारचा नाश्ता मिळेल। हे आमच्या VSK पर्यटनचे गाडीचे चालक आहेत आणि त्यांचं नाव दत्ता बागडे आहे। ते आमच्या टूरची अतिशय काळजी घेतात। अतिशय सुंदर असं ड्रायव्हिंग आहे। तुम्ही काय घेतलाय? माझं नाव DG कुलकर्णी, रिटायर्ड आहे। VSK पर्यटन म्हणून आम्ही आलो। गेले 8 दिवस आम्ही पिठापूर, कुरवपूर करून आता हैदराबादकडे निघालो आहे। हैदराबादकडे निघालो आहे। हैदराबादला आता मुक्काम आहे। इथे मध्यंतरी आम्ही एक गोदावरी हबमध्ये अशा या पॉश हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो आहे। आम्ही 14 जण आहे। नाश्ता अतिशय उत्तम आहे। हवा थंड आहे, सकाळची आल्हाददायक आहे आणि मी याचा एन्जॉय करतो आहे। खरं गरम गरम नाश्ता मिळालेला आहे। गरम नाश्ता आहे, एन्जॉय करतो। तुमचं नाव सांगा? मी श्रीकांत शांताराम दोफाडी, साधारण VSK ट्रॅव्हल्समधून प्रवास करत आहे। आत्ता आम्ही पिठापूर येथे दर्शन घेऊन पुढे हैदराबादला निघालो आहे आणि आता गोदावरी हबमध्ये आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत। सकाळी ब्रेकफास्ट छान आहे। VSK ट्रॅव्हल्सचं अभिनंदन। हां बोला। आम्ही VSK पर्यटनतर्फे पिठापूर, कुरवपूर करून आलेलो आहे। आता हैदराबादला जातो। आम्ही नाश्त्यासाठी गोदावरी हब येथे थांबलेलो आहे आणि नाश्ता एकदम उत्कृष्ट आहे। एवढंच फक्त? माझं नाव विद्या काशीनाथ राऊळ, मी गारगोटीहून आले। VSK पर्यटनतर्फे आम्ही ट्रिपला निघालो। तर आमचे मार्गदर्शक आहेत कुलकर्णी सर, खूप छान आहे आणि आम्ही आता इथं हैदराबादला चाललो आहे। पिठापूरहून आलो। पिठापूरला 2 दिवस आम्ही होतो आणि दर्शन झालं। आता आम्ही हैदराबादला चाललो। तर आम्ही नाश्त्यासाठी इथं हॉटेलमध्ये थांबलो आणि खूप छान। तुम्ही देणार आहे काय? तुम्ही मुलाखत देणार काय? हो इकडे बघा, तुम्ही देणार आहे काय मुलाखत?